आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. केज शहराच्या मुख्य मार्गावर वाहनांची कोंडी, रस्त्यालगतच्या नालीमुळे वाहतुकीस होतोय अडथळा. केज शहराच्या मध्यवर्ती भागातून खामगाव, पंढरपूर आणि अहमदपूर, अहिल्यानगर हे महामार्ग जातात. इतरत्र बाजारपेठ नसल्यामुळे शासकीय रुग्णालय, भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिक्षक कॉलनी या भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत गर्दी झालेली असते. वाहनांची कोंडी होते. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या नारळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. HPM कंपनीने बनवलेली सदरची नाली ही निकामी आहे. पावसाळ्यामध्ये या नाल्यामधून पाणी देखील जात नाही. या नाल्यातून पाणी जात नसल्यामुळे सदर नाल्या या शोभेची वस्तू बनल्या आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. सदर नाल्या बनवत असताना त्यांना या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानलगत होणे गरजेचे होते, परंतु सदर नाली ह्या दोन्ही दुकानालगत न बनवता दुकानाच्या आणि नाल्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या निकामी नाल्यांच्या प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरते आहे. गर्दीमुळे यापूर्वी अनेक वेळा शहरात अपघात झाले आहेत, त्यामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी बाह्य बाजू रस्त्याची आवश्यकता आहे. बाह्य रस्ता तयार झाल्यास वाहनांची कोंडी होणार नाही. रहदारीचा प्रश्न सुटेल, अपघातात जाणारे जीव वाचतील. तात्काळ बायपास तयार करावा अशी मागणी केली जाते. या दोन्ही मुख्य महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढत होत आहे. हे दोन्ही मार्ग शहरात नेहमीच गर्दीने वाहनांची कोंडी झालेली असतात. पादचाऱ्यांना वाहनाने धडकून अनेक वेळा अपघात झालेले आहेत, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिकचा वेळ लागतो आणि जीवितहानी होते आहे. बाह्य वळण रस्ता तयार झाल्यास कमी वेळेत अधिकचा प्रवास करणे प्रवाशांना शक्य होईल. नेहमी रस्ते जाम होण्याची समस्या सुटणे शक्य होईल. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.